सीझन कोणताही असो, चटपटीत भेळ ही सगळ्यांनाच आवडते. आज मी तुम्हाला चटपटीत अशी ओली भेळ बनवून दाखवणार आहे. ही भेळ तुम्ही एकदा बनवलात की कधीच तुम्ही बाहेरून भेळ खाणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि अर्धा लिंबू, कुरकुरीत चिरमुरे, फरसाणा, बारीक शेव, लाल मिरची पावडर, टोमॅटो सॉस, हळद, मीठ, चिंचगुळाची गोड चटणी वापरणार आहे. आता सर्वात आधी मी चिरमुरे घेतलेले आहेत. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल मिरची पावडर, मीठ, हळद, हिरवी मिरची, फरसाणा, बारीक शेव, चिंचगुळाची गोड चटणी, टोमॅटो सॉस, कोथिंबीर आणि वरून लिंबू पिळून छान असं मिक्स करून घेतलं. आता आपली भेळ खाण्यासाठी तयार आहे. भेळ बनवली की लगेच खायला घ्यायची, नाहीतर ती मऊ पडते. आता डिशमध्ये काढून घ्यायची आणि भेळ काढून झाली की पुन्हा एकदा बारीक कांदा, भरपूर शेव व कोथिंबीर घालायची. वाव, किती छान! आता ही भेळ घ्यायची न खायची. तुमच्याकडे ओली भेळ कशी बनते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.